अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, मात्र आज शेवटच्या दिवसाची सुरुवात अतिशय धमाकेदार झाली। अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा सुरू झाली, पण सभागृहात एकही मंत्री हजर नव्हता। त्यामुळे नाथाभाऊ खडसेंनी सरकारची शाळाच घेतली। मंत्री शंभूराज देसाई धावत पळत पोहोचले, पण तोवर नाथाभाऊंचा तोफखाना सुरू झालेला होता। काय नेमकं घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, तुम्ही आलात धावत पळत। मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य आहेत, त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एकनाथ खडसेंनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला खरा, आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, मात्र नाथाभाऊंची ही टीका ऐकायला उपस्थित होते फक्त सभापती राम शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।